आज सगळंच नवीन आहे, बॅकग्राऊंड नवीन, गार्गीचा लुक नवीन. तर आज वेगळा विषय घेऊन येणार आहे. विषय वेगळा म्हणजे विषय तोच, साड्या. आता वेगळा विषय म्हणजे वेगळी पांढरी अशी साडी. ह्याच्याबरोबर खूप सारे व्हेरिएशन्स मी घेऊन येणार आहे आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये. सो नमस्ते, मी गार्गी आणि माझ्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पांढरा रंग. आजचा विषय आहे पांढऱ्या रंगाबरोबर कोणते कोणते मॅचिंग करायचं. आता पांढऱ्या रंगात बरोबर मी स्पेसिफिकली ते पांढऱ्या रंगाची साडी स्टाईल कशी करायची ती सांगितली आहे. खूपदा ट्रेडिशनली पांढऱ्याबरोबर गोल्डन कलरच आपण स्टाईल करतो. जसं तुम्ही आजच्या माझ्या ह्या आउटफिटमध्ये पण बघत असाल, जशी की मी ही व्हाईट कलरची साडी, व्हाईट कलरचाच ब्लाऊज सोबत गोल्डनचे दागिने पण घातलेले आहेत. बाजूला मी फोटोज पण दाखवते. ह्या दागिन्यांबरोबर आपल्याला खूपदा असं होतं ना की व्हाईट बरोबर कोणता कलर जाणार, तर आपण सेफ फॉर साईज गोल्डन कलर बरोबरच जातो. सो आजचा पूर्ण व्हिडिओ हा पांढऱ्या रंगाच्या साड्यांबरोबर कोणते कोणते एक्सेसरीज करू शकतो, किती किती प्रकारचे आपण ब्लाऊज चेंज करू शकतो, किती किती लुक तयार करू शकतो ह्याच्यावर असणार आहे. आता पांढऱ्या रंगाची साडी स्पेसिफिकली मी का घेतली ती तुम्हाला सांगते. एक तर पांढरा रंग हा इटसेल्फ इतका सुंदर छान रंग आहे, ज्या रंगामुळे बाकीचे सगळे कलर उठून दिसतात. म्हणजे जसा काळा रंग हा सगळ्या कलरला ऑब्झर्व करतो, त्याच्या पूर्णपणे उलटं काम हा पांढरा रंग करतो. पांढरा रंग हे सगळे कलर आपले जास्त खुलवून दिसतो. सो अशा या सुंदर पांढऱ्या रंगाबरोबर सहसा बायका पांढऱ्या रंगाच्या साड्या घ्यायला जात नाहीत. कारण एवढंच की कॉम्बिनेशन्स काय काय करायचे आणि कसे कसे करायचे. आता जर साडी म्हणत असाल किंवा पांढऱ्या रंगाची साडी म्हणत असाल, साडी हा इटसेल्फ फॅक्टर हा किती सारे मूड्स क्रिएट करू शकतो, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. ऑफिसला जातानाचा फॉर्मल लुक क्रिएट करू शकतो, फॉर्मल लुकसाठी फॉर्मल मूड क्रिएट करू शकतो, त्याबरोबर रोमॅन्टिक मूड क्रिएट करू शकतो, त्याचबरोबर गृहिणींसाठी घरेलू लुक पण क्रिएट करू शकतो तो. जशी साडी नेसणार, जसे एक्सेसरीज करणार, जसं तुम्ही ब्लाऊज ट्राय करणार, त्यानुसार तुमचे मूड चेंज होत राहणार किंवा अकॉर्डिंग टू फंक्शन्स आपल्याला आपल्या साड्यात ट्विस्ट करता आला पाहिजे. तर ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये साडी कशी ट्विस्ट करायची, साडी कशी मूड वाईज चेंज करायची ते मी दाखवणार आहे. जसं की आजची ही आपली अत्यंत प्लेन पांढरी शुभ्र मल कॉटनची साडी, याबरोबरचे मी आत्ताचा सगळ्यात पहिला लुक क्रिएट केलेला आहे, तो गृहिणीचा लुक. तो पूर्ण तुम्ही बघा, कसे कसे मी एक्सेसरीज ट्राय केलेल्या आहेत, कसा पूर्ण 3/4 स्लीवचा ब्लाऊज ट्राय केलेला आहे ह्याच्यामध्ये, आणि सगळा संपूर्ण लुक तुम्ही बघा. त्याच्यानंतर आपण पुढच्या लुककडे जाऊया. ह्या आउटफिटवरती मी असा विचार केला की कानातले कोणते घालायचे. तर 2-3 ऑप्शन आहेत माझ्याकडे कानाचे. लेट्स सी काय काय घालू शकतो आपण. एकतर हे असे लटकणारे कानातले आहेत, दुसरे हे झुमके आहेत. पण मला असं वाटतं या आउटफिट बरोबर किंवा ह्या साडी आणि ब्लाऊज सोबत हे असे झुमके जरा जास्त छान दिसतील. लेट्स ट्राय. ॲक्च्युली हे चांगले वाटतात. आता झुमके झालेत, मी असा विचार करते गळ्यात माझं हे लांब मंगळसूत्र घालते. एक तुम्ही गोष्ट नोटीस केली असेल ना, तर जर माझे कानातले सिल्वर कलरचे आहे तर मी मंगळसूत्र पण माझं सिल्वर कलरचंच ठेवलेलं आहे. सो मंगळसूत्र रेडी, कानातले रेडी. बँगल्समध्ये मी हे कडा प्रेफर करते, कारण हे अगेन थोडंसं काळपट कलर आहे, ऑक्सिडाईजमध्ये येतो आहे, आणि अगेन आपल्या कानातल्या गळ्यातल्या बरोबर हे मॅच होतं आहे. म्हणून हे रिंगमध्ये मी असा विचार करते आहे की ही अशी माझी रिंग आहे जी माझी दोन्ही बोटांमध्ये जाणार. तर अशी ही युनिक अशी रिंग मी विचार करते या वाईब बरोबर साडीच्या खूप छान पद्धतीने जाईल. सो हे, आणि लुक कंप्लीट करायला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे माझी टिकली. आणि मी या लुक बरोबर ही ब्लॅक कलरची टिकली ट्राय करते. तुम्हाला पाहिजे तुम्ही डार्क मरून कलरची टिकली पण अशा वाईब्सच्या साड्यांबरोबर घेऊ शकतात. सो लुक कंप्लीट करायला
ही माझी टिकली. आता मला असं वाटतंय की मी हेअरला मोकळे सोडण्यापेक्षा असा छानपैकी एक हेअरबंड बांधेल. गृहिणींसाठी स्पेशली लुक आहे, तर जेवढा पटापट होऊन जाईल तेवढं त्यांना पण काम करायला इझी पडतं. सो असा हा पटकन असा हेअरबंड आणि लुक कंप्लीट गुलाबाशिवाय कसं होऊ शकतं. सो एक छोटासा गुलाब हा लुक कंप्लीट करायला. सो अशा पद्धतीने मी रेडी आहे. स्पेसिफिकली हा गृहिणींसाठीचा लुक आहे, पण आजकालच्या गृहिणीसुद्धा थोड्या पंक्च्युअल असतात कामासाठी, तर एक वॉच कसं विसरू शकतो. माझ्याकडचं हे वॉच जे मी माझं लुक पूर्ण करायला वापरते. सो असा हा थोडासा मॉडर्न, थोडासा ट्रेडिशनल, इंडो वेस्टर्न लुक मी तयार केलेला आहे ह्या व्हाईट साडीबरोबर आणि ह्या फुल स्लीव्सच्या कॉटनच्या ब्लाऊजबरोबर. बाय द वे हा फुल स्लीव्सचा नाही, 3/4 स्लीव्सचा कॉटनचा ब्लाऊज आहे. त्याच्यासोबत मी हा माझा लुक कंप्लीट केलेला आहे. आता गृहिणींच्या लुकनंतर मला एक लुक क्रिएट करायला आवडेल. मी ह्या लुकला थोडासा रोमॅन्टिक छान असा लुक बोलू शकते. रोमॅन्टिक ह्याच्यासाठी की आता ही माझी चक्क व्हाईट कलरची साडी, त्याच्याबरोबर सेम ब्लाऊज ॲज इट इज मी रिपीट करणार आहे, म्हणजे मोनोक्रोमॅटिक लुक क्रिएट करणार आहे. आता या पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये जसं मी आत्ता जे गोल्डन दागिने घातलेत ते डिच करून किंवा त्याच्या व्यतिरिक्त मी थोडेसे कलरफुल दागिने आणि कलरफुल ॲक्सेसरीज घालते. कसं कसं आपण तयार होणार आहे संपूर्ण लुक तुम्ही बघाच. आता ह्या साडीमध्ये थोडासा लुक अप करायचा, म्हणजे गोल्डन दागिने डिच करून मी हे मल्टी कलरचे दागिने ट्राय करते आणि तुम्हाला दाखवते लुक कसा कसा आणि किती छान पद्धतीने चेंज होतो. आता हा चोकरचा नेकलेस तुम्ही आधीच्या व्हिडिओजमध्ये पण बऱ्याच वेळेला बघितला असेल. जो आपल्या व्हिडिओचा थीम आहे किंवा जो आपल्या व्हिडिओचा निश आहे, रिपीट कसे करायचे किंवा स्टायलिंग सस्टेनेबल कशी असली पाहिजे, त्याचं हे समोरचं उदाहरण. पिंक कलर हा थोडासा जास्त पॉपअप होतोय आणि लकीली माझ्याकडे पिंक कलरचे बँगल्स पण आहेत. सो मी हा लुक कंप्लीट करायला पिंक कलरच्या बँगल्स वापरणार आहे. चोकरला मॅचिंग झाली पिंक कलरची बँगल्स, तर टिकली थोडीशी कॉन्ट्रास्ट मॅचिंगमध्ये मी ब्ल्यू कलरची, स्काय ब्ल्यू कलरची टिकली लावणार आहे. अशा पद्धतीने मी प्लेन व्हाईट साडीवरती मल्टी कलरने एक्सेसराईज केलेला आहे आणि हा असा मस्त मल्टी कलर थोडासा रोमॅन्टिक लुक कंप्लीट करायला मी घेतलेली आहे ही मल्टी कलरची बॅग. आता हा पूर्ण लुक कसा वाटतो तो तुम्ही बघा. मल्टी कलरचा लुक झाला. आता मला तुम्हाला अजून एक छान मूड दाखवायला आवडेल, तो म्हणजे प्रोफेशनल लुक. आता ह्या प्रोफेशनल लुकमध्ये मी कसे कसे व्हेरिएशन्स केले, काय काय बदल केले ते आता ह्या लुकमध्ये तुम्ही बघा. आता पुढच्या लुकमध्ये मी हा ब्लेझर घातलेला आहे. हा माझा क्रॉप ब्लेझर आहे. हा फॉर्मल लुक आहे, तर ऑब्व्हियसली आपण एक्सेसरीज फार कमी घेणार आहे. तर मी हे छोटंसं मोत्याचं एकच पेंडंट असलेलं हा नेकलेस ॲड केलेला आहे. हा एक छोटासा सिंपल असा नेकलेस. आता ह्या नेकलेस बरोबरच हे छोटेसे मोत्याचे कानातले. हे कानातले पण तुम्ही माझ्या खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये बघितले आहेत. ह्या कानातल्यांबरोबर मी खूप सारे इंट्रोडक्शन पण दिलेले आहेत. हे अशा पद्धतीने अत्यंत सिंपल सोबर फॉर्मल लुक आपण वॉच शिवाय कसा कंप्लीट करायचा, तर हा वॉच या लुकला असा अप्रोप्रिएट
आणि त्याच्यानंतर ऑफिसला जाताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी काय असेल ती म्हणजे माझा चष्मा. आता पूर्ण लुक तुम्ही बघा. प्रोफेशनल लुक झाला, गृहिणींचे लुक झाले, थोडासा रोमॅन्टिक लुक झाला. आत्ता मला जो लुक दाखवायचा आहे तो म्हणजे डेनिम टॉप बरोबरचा लुक. हा तुम्ही डेनिम टॉप ऐवजी डेनिम जॅकेट पण वापरू शकतात, कारण व्हाईट साड्यांबरोबर डेनिम हा खूप सुंदर पद्धतीने जातो. आणि हा मी डेनिमचा क्रॉप टॉप ट्राय केलेला आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल, इवन डेनिमचे शर्ट पण जाईल ह्या लुक बरोबर खूप छान पद्धतीने. लुक बघा मी कसे कसे कॅरी केलेले आहेत, काय काय ॲक्सेसरीज घातलेले आहेत, कसं कसं हेअरस्टाईल केलेली आहे, त्यानुसार तुम्ही तुमचे लुक्स ठरवू शकता. आता पुढचा हा डेनिम क्रॉप टॉपवरचा लुक. ह्या डेनिम क्रॉप टॉपच्या जागी तुम्ही जॅकेट पण घालू शकतात आतमध्ये कॉमन टी शर्ट घालून, किंवा हा चक्क डेनिम क्रॉप टॉप जो तुम्ही अगेन आधीच्या भरपूर साऱ्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितला असेल, तो मी ह्या व्हाईट साडीवर पेअरअप केलेला आहे. आणि आता ह्याचा लुक थोडासा इन्क्रीज करण्यासाठी किंवा इंडो वेस्टर्न लुक तयार करण्यासाठी मी कशी कशी ज्वेलरी घालते ते तुम्ही बघा. आता ह्या क्वकी लुकला वाईब क्वकी ठेवण्यासाठी मी हे चक्क माझे इयर कप्स ॲड करते. खूप क्वकी आणि खूप छान आहेत इयर कप्स. ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. अगेन स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहेत, पण बघा किती छान दिसत आहेत हे. कधी कधी कानातल्यांच्या जागी हे असे इयर कप्स खूपच सुंदर दिसतात. कानातल्यांच्या जागी हे असे इयर कप्स खरंच खूप छान दिसतात, लुक चेंज करतात आणि थोडेसे अजून ज्वेलरी ॲड ऑन करण्यासाठी. आता तुम्ही बघतात माझा हा कॉलर मी वरचे बटन्स लावलेले आहेत ह्या क्रॉप टॉपचे. आता मला हा जो नेकलेस ट्राय करायचा आहे ना, हा नेकलेस इट्सेल्फ थोडासा हेवी आहे, तर मला हा हेवीनेस ह्याचा थोडासा कमी करायचा आहे किंवा लुक डाऊन करायचा आहे, म्हणून मी हा चक्क कॉलरच्या आतून घालणार आहे. तुम्ही बघा मी काय स्टायलिंग करते ते. आता हा नेकलेस ह्याचा थोडासा लुक डाऊन केला आहे नेकलेसचा, जिथे मी कॉलर वरती घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीने अगेन एक स्मार्ट वॉच घालून आपण हा लुक कंप्लीट करूया. हा लुक तुम्ही मोस्टली मैत्रिणींबरोबर फिरायला जाताना पण कॅरी करू शकता. थोडासा हटके, थोडासा वेगळा आणि इंडो वेस्टर्न लुक हा होऊन जातो, जिथे तुम्ही डेनिमचा जॅकेट ॲड केला आहे आणि स्मूथ मल कॉटनची ही एक व्हाईट कलरची साडी ॲड केलेली. आता मी तुम्हाला हा लुक जो कंप्लीट केला आहे वॉचने, त्याच्याबरोबर शूज ॲड ऑन करून दाखवते. आणि हा लास्ट 5वा लुक. अगेन मी ह्या लुकमध्ये तुम्हाला ह्या पूर्ण प्लेन एंटायर साडीमध्ये एक कलर ॲड ऑन करून दाखवणार आहे. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितलात का, ब्लॅक अँड व्हाईट साडी कशी कशी स्टाईल करायची, त्या व्हिडिओमध्ये मी एक कलर ॲड ऑन करायला एक सॉफ्ट साडी ॲड केलेली होती. त्या पुऱ्या एंटायरमध्ये पीच कलरची साडी ॲड ऑन केलेली. आता ह्या व्हाईट साडीमध्ये मला ओढणी ॲड ऑन करून तुम्हाला दाखवायला आवडेल. आता ही जी ओढणी तुम्ही बघतायत, ही ओढणी माझ्या साडीच्या वाईब बरोबर थोडीशी मॅच होतीये आणि थोडासा ट्रेडिशनल लुक पण तयार होतोय. आता ही ओढणी मी साडीबरोबर कसं छानपैकी मिक्स मॅच करते आहे आणि थोडासा ट्रेडिशनल लुक कसा बनवते ते तुम्ही बघा. आता आपल्या घरी सणवार येणार आहे, सणावारासाठी थोडंसं नटायला, सुंदर दिसायला आणि थोडासा सिंपल लुकमध्ये ॲड ऑन करायला कोणाला नाही आवडत, तर ही अशी साडी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने कशी नेसतात हा लुकमध्ये तुम्हाला दिसेल. आता ही साडी मी ड्रेप कशी केली ही तुम्हाला मी बाजूला दाखवते.
साडी आपली तीच, त्याच साडीवरती मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातलाय आणि ह्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजला मॅचिंग असा माझा हा दुपट्टा घेतलेला आहे. हा दुपट्टा जिथे आपण नीरा घालतो ना, त्या नीऱ्याच्या साईडला थोडासा टक केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही सेफ्टी पिनने तो एकदम सिक्युअर करा. आणि आता ही अशा पद्धतीने उरलेली साडी मागून घेऊन पुढे माझ्या खांद्यावरती मोकळी सोडलेली आहे. आता ही साडी मी माझा जो पदर आहे रोजचा साडीचा तो पिनअप केलेला आहे आणि हा पदर मी चक्क मोकळा सोडलेला आहे. आत्ता ह्या पदराला मॅचिंग असा कॉन्ट्रास्ट मॅचिंग असे माझ्याकडे मोत्याचे दागिने आहेत. थोडासा ट्रेडिशनल लुक करत आहोत, त्यामुळे हे थोडेसे कॉन्ट्रास्ट असे मोत्याचे दागिने ह्याच्यावरती खूप छान पद्धतीने जाईल. आता हा माझा नेकलेस माझ्या ब्लाऊजला, माझ्या दुपट्ट्याला खूप छान पद्धतीने कॉम्प्लिमेंट करतो. याच नेकलेसचे सोबतचे हे कानातले आणि ह्याच्याबरोबर मला स्वतःला वॉच आणि कडा घालायला आवडेल. तर सध्या मी हे हातात एक वॉच घातलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट असा हा कडा घेतलेला आहे, गोल्डन कलरचा कडा. एक्सेसरीज झाली. आता टिकलीशिवाय लुक कसा कंप्लीट होईल, तर ही अशी मॅचिंग टिकली आणि आता पूर्ण लुक तुम्हाला दाखवते. एवढे सगळे व्हाईट कलरचे व्हेरिएशन्स तुम्हाला कसे वाटले? स्पेसिफिकली व्हाईट कलरच्या साडीचे व्हेरिएशन्स तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही मला नक्की सांगा. व्हाईट बरोबर गोल्डन हा जो पॅटर्न आहे तो थोडासा ब्रेक करून हे सगळे व्हेरिएशन्स तुम्ही करा आणि हे लुक्स कसे कसे वाटले हे तुम्ही मला नक्की सांगा. असे खूप सारे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती येणारच आहे. खूप स्टायलिंग टिप्स येणार आहेत, खूप इनोव्हेशन्स येणार आहेत, खूप नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटणार आहे. सो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आधी ते बेल आयकन दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की नेक्स्ट व्हिडिओ मी केव्हा अपलोड केलेला आहे. सोबतच जेवढा होईल तेवढा मी मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना ज्यांना साडी स्टाईल करायची आहे, वेगवेगळ्या पद्धतीने साडीच नेसायची आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप युजफुल राहणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.